झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. गोड आहे. थँक्यू. तू काढूच आहेस. तो डबा आणला ना ते गोड आहे म्हणलं. डबा गोड आहे आणि मी का कडू आहे? ते असं अतिशहाणपणा करण्यापेक्षा असं माणसासारखं समोरून डबा दे की. भेटणार समोर पण येणार. थांब की जरा. तू एवढी का उतावळी होतीयस? मी कुठे उतावळी झाली हा? काही नाही. बर जाऊ दे, मला ना घरी लई काम आहे, मी चालली. अंग्री कसला लोड आहे? काय गडबड काय? अरे मम्मी नाही घरी, सगळ्या घर कामांचा लोड माझ्यावर आलाय आणि त्यात आमच्या दीपकरावांनी मला आळू वडे करायला लावलेत. आई शपथ, आपे आळूवडे करणार आहे होय? ऐक ना, आता डबा मोकळा देता नाही ना, त्यात आळूवडे टाकून दे. लास्ट टाइम कशी मोदक दिलते तसे मला लय आवडतात राव. याच आळूचे वडे होतात का नाही काय माहिती. माझं डोकं ना फार बंद जळलंय रे. तू एवढा लोड घ्यायला लागली तर कसं होणार ग? म्हणजे अजून संसार अंगावर पडायचा आहे, मग कसं होईल? नाही रे, घर कामाचा काही लोड नाही मला. मला ना सध्या इकॉनॉमिक्सचा लोड आलाय बघ. इकॉनॉमिक्सचं काय? अरे म्हणजे 4 दिवसापासून एकच प्रश्न घेऊन बसल्या. म्हणजे बाजारपेठ, आवक. एक मिनिट शेषा, मला ना तुला लई दिवसापासून एक प्रश्न विचारायचा आहे. तू काय शिकलायस? मी या पापी दुनियेत लोकांची दुनियादारी शिकलोय. मी माणसं जोडायला शिकलोय. काय अगं, मी लय शिकलोय अजून काय काय. म्हणजे मला इकॉनॉमिक चौकच कळलंय वय. शिकलोय. मला लई हुशार आहे. जीप अशी सुरू चालते का नाही. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, तुला समोर आहे म्हणलं ना तुझी बोबडी वळती बघ. मी भेटणार आहे आपले तुला, पण माझी एक आट आहे. आपण हा नाही माहिती होतं मला. ना आट घालता तू काय बोलशील सांगा, काय आट आहे? आपण जेव्हा भेटू ना तेव्हा तू ते पिंक कलरचा ड्रेस घाल. त्या दिवशी नाही का रात्री घातलेला तो. आई शपथ शेषा, म्हणजे त्या दिवशी ओढणी तू होतास. मला माहिती होतं, 100% माहिती होतं. तुझ्या चेहऱ्यावर ना अंधार. आपण कधी भेटणार आहोत? म्हणजे भेटायचं तर भेट, नाही भेटलास तरी चालेल. मला लई काम आहे. आणि हा तो पिंक कलरचा ड्रेस नव्हता, लाल कलरचा होता. मग फायनली यशने माफ केलं का विश्वजितला? नाही ना हो भाऊजी, ना विश्वजितला ना पप्पांना. नेहा निघून गेल्यामुळे यश ना खूपच दुखावलाय हो. आणि एवढी मोठी गोष्ट त्याला अशा पद्धतीने कळायला नको हवी होती ना. आता ह्याचा धक्का सुद्धा बसलाच असेल ना त्याला. त्यात पप्पांनी आणि विश्वजितनी इतकी वर्ष हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवलंय. ह्याचा पण तर धक्का बसला असेल. बघा ना, म्हणजे आपल्या जवळच्या 2 माणसांनी त्याला फसवल्यासारखंच केलं ना हो. बिचारा यश. मला ना खरं तर यशच खूप वाईट वाटतंय हो. हो ना, मलाही. म्हणजे मला वाईटही वाटते आणि काळजी पण वाटते. पण तो भेटला तर मी बोलेन त्याच्याबरोबर, किंवा मी पप्पांना सांगेन. त्याच्या आयुष्यात खूप काही घडतंय. काय फॅमिली मीटिंग चालली? नाही अगं, आम्ही म्हणजे काय चाललंय? अगं यश बद्दल बोलत होतो. म्हणजे यश अजूनही पप्पा आणि विश्वजितवर नाराज आहे. आधीच हे नेहा प्रकरण, त्यात हे. मला वाटतं ना, आपल्यापैकी कुणाला तरी त्याच्याबरोबर बोलायला हवं. म्हणजे यश, विश्वजित आणि पप्पा यांच्यामधले गैरसमज दूर करायला हवे आणि त्याला लवकरात लवकर या नेहा प्रकरणातून बाहेर काढायला हवं. आता पप्पा आणि विश्वजितवर यश नाराज आहे, म्हणजे त्याचं आपलं असं तर कोणीच नाहीये सध्या. गुड. म्हणजे त्याला एकट्यात गाठलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते खरंय. आपल्या यशला आपणच सावरायला हवं.
मी बोलेन त्याच्याशी. पण पण सांभाळू ना. तेवढं कळतंय मला. मला सांगू नका. चला. भाऊजी, काय गं? वाईट नका वाटून घेऊ, पण यशला जर का कोणापासून वाचवायचं असेल ना, तर ते सिम्मी बहिणींपासूनच. बाबा सॉरी का त्याच्याकडनं ही कामं करून घेतेस? आता ही वेणी घालायची कामं आनंदीकडून करून घेत जा. बाबा किती वाईट बांधू दे पण मी त्याच्याकडूनच बांधणार. पोळीचा लाडू तिने केलेला बरं माटा माटा खाल्लास. कारण की मला तिच्या हातचं जेवण आवडतं पण रोज रोज नाही. अगं बाई, हो का? मग तुला जे आवडेल तेच करेन मी. आणि करायलाच हवं. कारण कसं आहे, घरातली माणसं घरात नाही जेवली, यांना वाया जातं की नाही. अहो, नकोय मला. चिंगी, तुला आवडले ना पोळीचे लाडू? खूप. आनंदी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी 4-2 लाडू ठेवा बाळा. आई आहेत अजून. हे पण ठेवून दे. अहो, एक तरी खा. नकोय. बाबा अजून किती वेळ आहे? झालं. मला तुझा रबर बँड दे. हे घे. तू बांधणार म्हणजे रबर बँड तुटला. मी म्हणालेले तरी माझी मजा घेतेस. आई, आवडला ना चहा? आलं घालून केलाय. कडक, कोकणातल्या चहा सारखा कडक चहा बनवलास तू. आहा. तुम्हाला नको असेल ना? थांब. आड. आनंदी, हा, तुझ्या आबांचा फोन आहे.
सॉरी रमा, पण माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस. लग्न करून या घरात आले. रमाताईंची ह्या घरातील जागा न पुसता स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्नही करतेय. पण स्वतःच्या बायकोकडे क्षणभर प्रेमाने बघितल्याने ज्या माणसाला अपराधी वाटतं त्या माणसाच्या मनात माझी जागा कशी निर्माण करू? शिल्पी, माझ्यासाठी खूप कठीण आहे ग. उंच ठसांच्या चपला घालून नाचणं म्हणजे. अगं नाही वहिनी, सोपं आहे. आणि हिल्समुळे खरंच सांगते इतकं काहीच फरक पडत नाही. नाही, मला नाही वाटत मला जमेल. मी बबन भाऊजींना सांगते की मी स्पर्धेतनं बाहेर. बस बस बस. अगं असं काय करतेस वहिनी? हे बघ, तुला वाटतंय ना तितकं कठीण, तर ते अजिबातच नाहीये. तू माझ्यावर विश्वास ठेव. तू एक काम कर, माझी हिल्स ट्राय करून बघ. ट्राय कर, बघ तर चालून तर बघ. हा, जस्ट चालून बघ. हा, येतय. नाही, नाही, मला नाही वाटत मला जमेल असं. ती बघ, प्राजू किती छान नाचते उंच टासांच्या चपला घालून. हो ग, ऍक्च्युली छान डान्स करते. मी जरा अंडर एस्टिमेटच केलं तिला. हा, काय म्हणाली? नाही, काहीच नाही. तू परत एकदा हिल्स ट्राय कर ना. नाही, नको. अगं असं काय करतेस? ट्राय तर कर. नको ग. वा 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 वा, जोरदार टाळ्या आला पाहिजे प्राजक्ता यांच्यासाठी. वा वा. मम्मा मम्मा अगं किती काम करतेस? ठेव दे. बस बस बस, खाली बस. खाली एवढं पूर्ण करू दे लंच का? ब्रेक झालाय. सगळे गेले बघ एकत्र जेवून. आपण जेवूयात. घे डबा घे. आले सर? तू येतेस ना? हो, आले आले. एक काम आहे, लवकर ये ना. पटत चल 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 चल. ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. बस बस बस. चल. हो बसा सर. किती वेळा काम करणार? आता लंच करूया ना आपण. या बसा. मी जरा तिकडे जाऊन बसते. सगळे बसलेत ना ऑफिसचे त्यांच्या. अगं बस ना यार, एकत्र जेवू ना. हा तर नीट काय बरं दिलंय मावशींनी तुम्हा दोघांसाठी? अरे आमच्याकडे घेवड्याची भाजी आणि पोळी. या सर. तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे आहे सात्विक भेंडीची भाजी. वा वा. मी आले जरा त्यांच्या बरोबर. काय झालं मम्मा? ऑफिसचा स्टाफ सगळा तिथे बसला. मी त्यांच्या बरोबर जेवते. पण आमच्या बरोबर नाही का जेवायचंय तुला? हो ना मॅम, थांबा ना. बसा ना इथे जेवायला. आपण छान गप्पा मारू, जेवू. तुमच्यात काही प्रॉब्लेम असतील तर ते पण तुम्ही म्हणजे असतील तर नाही, आहेच आहे ते. डिस्कस करा आणि सॉल्व्ह करा लगेच.
ए मम्मा कम ऑन यार. अशू तू आहे ना माझ्या या चपला घाल, याला ना असे बेल्ट आहेत, म्हणजे ना तू पडणार नाहीस. हा आई आता तुझा डान्स. बेस्ट ऑफ लक. अशू नाही जमणार आहे का तुला? मी बबनला बोलवून आणते. हा मी आलेच. आई तुला भीती वाटते का? हो ग बाळा. लांब श्वास घे. हं? लांब श्वास घे. आई घाबरू नकोस. असं समज जगात तुझ्याशिवाय कोणालाच डान्स करता येत नाही. आता बघ खूप छान होईल तुझा डान्स. शाळेत माझ्या डान्सच्या आधी अशीच भीती वाटली होती, तेव्हा तू मला असंच केलं होतंस ना. आई आता स्टेजवर मस्त डान्स कर. बेस्ट ऑफ लक. काय झालं वहिनी? मी स्टेजवर जाते. अगं पण तुझ्या चपला दे. अश्विनी स्टेजवर गेली नसती ना तरी चाललं असतं, पण कुहूच्या आईने जायला हवं ना. माझं लेकरू मला स्टेज पर्यंत सोडायला आलं, हो ना. मग आज जे मी करेन ना ते माझ्या कुहूच्या कायमचं लक्षात राहील. कुहूचा विश्वास मोडून नाही चालणार. कुहूची आई स्टेजवर जाणार. बेस्ट आई. थँक्यू बाळ. आई मी तुझा डान्स समोरून बघते. हा ऑल द बेस्ट. उफ किती ड्रामा. ऐश्वर्या रायला स्टेजवर तर जाऊ द्या, असाच ड्रामा होणार आहे तिकडे आता. सगळं वेळेत झालं असतं ना तर तोच कागद त्याच्या तोंडावर फेकून बाहेर काढला असता त्याला घराच्या. हे इतकं सोपं नाही आई. शेवटी आई आहेस तू त्याची. तुझ्या निमित्तानं का होईना तो या घरात शिरणार आणि आपल्याला त्रास देणार. आकाशला तोंड देण्यापासून आपल्याला पर्याय नाहीये. अनु मी हे घर सोडून गेले तर तू जिथं जाशील तिथे मीही येणार आणि राधा येईल. आई हे बघ, आपण तिघी एक टीम आहोत की नाही. आपण एकी सोडायची नाही. आता जे होईल ते तिघींचं होईल. हो, कालच्या सगळ्या प्रकारात तुला सांगायचं राहिलं, राधा ना नीलच्या खोलीवर गेली राहायला आणि नील त्याच्या काहीतरी चुलत का मावस बहिणीकडे गेलाय राहायला. हो नीलनं कळवलं मला. बापाबद्दल चांगलं कधी ऐकलंच नाही ग तिने. आणि आता हे त्याचं असं टोकाचं वागणं तिने पाहिलं तर काय होईल ग तिचं. खूप त्रास होणार आहे तिला, त्यामुळे तिला या सगळ्यापासून लांब ठेवलेलंच बरं आहे. पण असं किती दिवस लपवणार आपण ते माहित नाही, पण आई राधाला धक्का बसेल या सगळ्यांनी. मला वाटतं एकदा धक्का बसलेलाच बरा. सगळे प्रश्न सुटतील. करू देता तिला आईनी काय काय सोचलंय ते. नाही तरीही नको आई, तिला नाही सहन होणार. आता का त्याची प्रतिमा जपतेस. राधा कसं त्याच्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला तर ते त्याचंच कर्म असणार आहे ना. अगं त्याची प्रतिमा जपत नाहीये, राधाचं मन जपतेय. कुठल्या मुलीला सहन होईल की आपला बाप असा आहे. वडिलांशिवाय वाढली आहे राधा. लहानपणापासून तिला ही सल होती, या मुलीचा बाबा हे करतो, त्या मुलीचा बाबा तो करतो, हिचा बाबा असा आहे
आणि राधाला बाबाच नाही. या गोष्टीतून कशी बशी सावरली आहे तू. सतत आईचं ऐकायचं, आई सांगेल ते करायचं. हे सगळं बॅलन्स करायला बाबाच नाही. आईचं स्वतंत्र असणं, ह्या वयात प्रेमात पडणं, लग्न करण्याचा निर्णय घेणं, हे सगळं कसं बसं मॅनेज केलंय तिनं. आता तरी तिला आणखी त्रास व्हायला नको. आई एरवी कशी दाखवत असतेस ग अनु, कशी नीट आहे म्हणून. किती हळवी आहेस पण तू. आई आणि काय करू. बरोबर आहे ग, पण पुन्हा एकदा तो कणखरपणा आण, तरच निभाव लागेल या हैवानासमोर. मग फायनली यशने माफ केलं का विश्वजितला? नाही ना हो भाऊजी, ना विश्वजितला ना पप्पांना. नेहा निघून गेल्यामुळे यश ना खूपच दुखावलाय हो. आणि एवढी मोठी गोष्ट त्याला अशा पद्धतीने कळायला नको हवी होती ना. आता ह्याचा धक्का सुद्धा बसलाच असेल ना त्याला. त्यात पप्पांनी आणि विश्वजितनी इतकी वर्ष हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवलंय, ह्याचा पण तर धक्का बसला असेल. बघा ना, म्हणजे आपल्या जवळच्या 2 माणसांनी त्याला फसवल्यासारखंच केलं ना हो. बिचारा यश. मला ना खरं तर यशच खूप वाईट वाटतंय हो. हो ना, मलाही. म्हणजे मला वाईटही वाटते आणि काळजी पण वाटते. पण तो भेटला तर मी बोलेन त्याच्याबरोबर, किंवा मी पप्पांना सांगेन. त्याच्या आयुष्यात खूप काही घडतंय. काय फॅमिली मीटिंग चालली? नाही अगं, आम्ही म्हणजे काय चाललंय? अगं यश बद्दल बोलत होतो. म्हणजे यश अजूनही पप्पा आणि विश्वजितवर नाराज आहे. आधीच हे नेहा प्रकरण, त्यात हे. मला वाटतं ना, आपल्यापैकी कुणाला तरी त्याच्याबरोबर बोलायला हवं. म्हणजे यश, विश्वजित आणि पप्पा यांच्यामधले गैरसमज दूर करायला हवे आणि त्याला लवकरात लवकर या नेहा प्रकरणातून बाहेर काढायला हवं. आता पप्पा आणि विश्वजितवर यश नाराज आहे, म्हणजे त्याचं आपलं असं तर कोणीच नाहीये सध्या. गुड. म्हणजे त्याला एकट्यात गाठलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते खरंय. आपल्या यशला आपणच सावरायला हवं. मी बोलेन त्याच्याशी. पण सांभाळू ना. तेवढं कळतंय मला. मला सांगू नका. चला. भाऊजी, काय गं? वाईट नका वाटून घेऊ, पण यशला जर का कोणापासून वाचवायचं असेल ना, तर ते सिन्नी बहिणींपासूनच. फार भीती वाटते रे यश. जर तू मनामध्ये काही भलत असेल तर भरवून घेतलंस तर. आणि लहानपणी मनामध्ये बिंबलेल्या गोष्टी ह्या आयुष्यभर राहतात, आयुष्यभराचा परिणाम करतात त्या. परीच्या बाबतीत तू हेच केलंस ना. तिच्याशी तिच्या बाबांविषयी बोलायचं टाळलंस तू. म्हणजे लपवा छपवी हा हेतू नव्हता, पण तिच्या मनाचा विचार केलास ना तू. आता तू सांग, तू आमच्या जागी असतास आणखीन काय केलं असतस? समीर, मी लहान असताना समजू शकतो आजोबा. मी मोठा झाल्यानंतरही सांगावं असं नाही वाटलं. वाटलं ना, वाटलं खूप वेळेला सांगावंसं वाटलं. खरं तर प्रयत्न पण केला मी, पण नाही जमला. त्यावेळी सिच्युएशन अशी होती की मी घरातल्या सगळ्या माणसांपासून खूप लांब गेलेलो होतो. मी खूप एकटा पडलेलो होतो. त्यात हे सगळं दारू वगैरे चालू झालं. मी जे काय माझ्या हातून घडलेलं होतं ना, त्याचं गिल्ट जगू देत नव्हतं मला. आणि तरी सुद्धा या सगळ्या ह्याच्यात
कुठलाही किंतु परंतु न ठेवता माझं वागणं, माझं बोलणं, माझं व्यसन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जेन्युनली माझ्यावरती प्रेम करणारं जर कोणी असेल ना तर फक्त तू होतास, एकटाच. त्या घरात फक्त तू एकटा मला आपलासा वाटत होतास. तुझ्याकडे बघितलं ना की खरंच जगण्याची इच्छा व्हायची माझी. त्यामुळे तुला खूप त्रास झालेला होता. आता आयुष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास तुला होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करायचे होते मला. आणि म्हणून मग मला असं वाटलं ही गोष्ट जर तुला समजली ना किंवा सांगितली, कळाली तर तू माझ्यापासून खूप लांब जाशील, दुरावशील. म्हणून नाही सांगू शकलो. ती एक भीती होती माझ्या मनामध्ये तू लांब जाण्याची. मग नेहा जे वागली आणि ह्याच्यात फरक तो काय? जर का आपल्या माणसांवर आपल्याला एवढाही विश्वास नसेल तर काय उपयोग आपल्या माणसाचा? नाही, विश्वासाचा नाही, विश्वास खूप आहे यश, पण एक भीती. जिथे विश्वास असतो तिकडे भीती नसते काका, नसते भीती तिथे. दोन माणसांकडनं जर का एकसारखी चूक झाली असेल तर मग न्याय दोघांसाठी वेगवेगळा का? जो न्याय नेहाला तोच न्याय इतरांना. यश यश ऐक ना, यश यश पप्पा काय सांग ना, काय चुकलंय माझं? कसं सांगणार होतो एका छोट्या मुलाला त्याच्या आई वडिलांना मी मारलंय? काका काका शांत हो. तुझं काही चुकलं नाहीये. तू आता यशशी जे काही बोललास, जे काही त्याला सांगितलं ते बरोबर होतं. आता तू असा रिॲक्ट झाला ना त्याचं कारण नेहामध्ये आणि त्याच्यामध्ये अजून सगळं नॉर्मल नाहीये ना. त्याच्यामुळे थोडासा अस्वस्थ होतो म्हणून रागात रिॲक्ट झाला. पण तुझं काही चुकलं नाहीये. पण ना आता गरज आहे आपण त्याला समजून घ्यायची. त्याच्यावरती चिडून त्याने समजून घेतलं नाही म्हणून जर आपण त्याला एकटं पाडलं ना तर त्याला अजून त्रास होईल आणि ते काही बरोबर नाही. मला खात्री आहे ना, मला खात्री आहे तुझं म्हणणं त्याच्यापर्यंत पोहोचलंय, त्याला ते पटेलय. त्याला थोडा वेळ देऊया, त्याचा राग ओसरू दे. तुझं म्हणणं त्यांनी ऐकलंय आणि त्याला ते नक्की पटेल. तू शांत हो. ओके? अरे देवा, ही देवी आई नाहीये. अरे ही तर गावाला लागलेली कीड आहे, कीड. पण ही अवदसा देवळात आलीच कशी? गावाचं वाटोळ केलं तरी अजून हिचा फोड बंद नाही. हो ना, गाव तर गाव, मंदिर सुद्धा सोडलं नाही मी. बघा नाना बघा, मी सांगितलं होतं ना कोण गाताय ते बघा आधी. कारण देवी आई एवढ्या भेसूर आवाजात गाणं बनणं शक्यच नाहीये. पाटील, आतापर्यंत हे सूर तुम्हाला दैवी वाटत होते ना? आणि माझ्या नेत्राला बघितल्या बघितल्या ते सूर तुम्हाला भेसूर वाटायला लागले. देवी आई दर्शन देणार म्हणून तुम्ही सगळेजण देवी आईचा जयघोष करत होतात. पण माझी नेत्रा दिसता क्षणी तुम्ही देवी आई समोर तिला नावं ठेवायला लागला. ऐक ना,
घराच्या किल्ल्या तुझ्या कपाटात डावीकडे ठेवल्यात आणि बाकीच्या सगळ्या किल्ल्या तुझ्या कप्प्यात मागे ठेवल्यात लपू. हा, आकाश इथे येतोय तोपर्यंत किल्ल्या खाली नको ठेवायला. मला कशाची शाश्वती वाटत नाहीये. उगाच कुठची किल्ली त्याच्या हाताला लागली तर प्रॉब्लेम होईल. तू कुठे चाललीस? पटकन ऑफिसला जाऊन येते. गेलंच पाहिजे का? नाही म्हणजे मला भीती वाटते ग एकटीला घरात थांबायची. प्लीज घाबरू नको. मी पटकन जाऊन येते. ऑफिसमध्ये जाते, सगळ्या गाशा गुंडाळते. अगं नाही, मला ना हे सतत सौरभच्या समोर जाणं शक्य नाहीये ग. आणि शिवाय त्यालाही त्रास नको. अगं पण असं चालू असलेलं काम कसं सोडता येईल? हे बघ, आता नाही त्याचा विचार नको करायला. त्यांना मी दुसरं कोणीतरी शोधून देते, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल. पण सौरभला हे रोज रोज जाऊन फेस करणं आता मला शक्य नाहीये. काय होऊन बसलंय ग हे सगळं? हे बघ आई, तू जास्त विचार नको करू, तुला जास्त त्रास होईल ना. एक लक्षात घे, आकाशचं सतत इथे येणं, त्याचे हे विकृत प्रकार, हे सगळे थांबायला हवेत. हे सगळं कधीपर्यंत सहन करणार ग आपण? कसं थांबवणार? सिंपल आहे आई, आपण मदत घ्यायची, कायद्याची, वकिलांची. तुला आठवतं ना, आकाशला घराबाहेर काढलं तेव्हा आपण हेच सगळं केलं होतं. आपण पुरावे गोळा केले होते त्याच्या विरुद्ध. विसरलीस तू? आठवतं ना तुला सगळं? सगळं आठवतंय. केले तेच प्रयत्न आपण, पण नाही झालं ना काम ते पूर्ण. आणि आज तुझ्या हातात घटस्फोटाचा कागद नाहीये, ते तर सत्य आहे ना? हो, आहे खरं. अगं पण राधा पोटात असताना, ती तान्ही असताना कोर्टाच्या वाऱ्या कशी करणार होते मी? त्यावेळेला माझी प्रायोरिटी एकच होती, राधाला छान वाढवणं, तुझी काळजी घेणं, तुला, मला आणि राधाला आकाशपासून सुरक्षित ठेवणं. शिवाय मला कधीच वाटलं नव्हतं की मी दुसरं लग्न करेन, त्यामुळे घटस्फोट मिळायलाच हवा असंही कधी वाटलं नाही. 20 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातून गेलेला नवरा पुन्हा माझ्या आयुष्यात येऊन असा मला वेठीस धरेल हे कधीच वाटलं नव्हतं मला. असो, तू घाबरू नको. योग्य तो निर्णय घे. आणि आई, आपण काही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे आपण का घाबरायचं? त्यावेळी केवढी नाटकं केली ना त्यांनी कोर्टात. बापरे. अगं तुला घटस्फोट मिळू नये म्हणून कसा वेळ काढत होता तो? अरे देवा, ही देवी आई नाहीये. अरे ही तर गावाला लागलेली कीड आहे, कीड. पण ही अवदसा देवळात आलीच कशी? गावाचं वाटोळं केलं तरी अजून हिचा फोड बदलला नाही. हो ना, गाव तर गाव, मंदिर सुद्धा सोडलं नाही हिनी. बघा नाना बघा, मी सांगितलं होतं ना, कोण गाताय ते बघा आधी. कारण देवी आई एवढ्या भेसूर आवाजात गाणं म्हणणं शक्यच नाहीये. पाटील, आतापर्यंत हे सूर तुम्हाला दैवी वाटत होते ना? आणि माझ्या नेत्राला बघितल्या बघितल्या ते सूर तुम्हाला भेसूर वाटायला लागले. देवी आई दर्शन देणार म्हणून तुम्ही सगळेजण देवी आईचा जयघोष करत होतात, पण माझी नेत्रा दिसता क्षणी तुम्ही देवी आई समोर तिला नावं ठेवायला लागला.
अशू तू आहे ना माझ्या या चपला घाल, याला आहे ना असे बेल्ट्स आहेत, म्हणजे ना तू पडणार नाहीस. हा आई आता तुझा डान्स. बेस्ट ऑफ लक. अशू नाही जमणार आहे का तुला? मी बबनला बोलवून आणते. हा मी आलेच. आई तुला भीती वाटते का? हो ग बाळा. लांब श्वास घे. लांब श्वास घे. आई घाबरू नकोस. असं समज जगात तुझ्याशिवाय कोणालाच डान्स करता येत नाही. आता बघ खूप छान होईल तुझा डान्स. शाळेत माझ्या डान्सच्या आधी अशीच भीती वाटली होती, तेव्हा तू मला असंच केलं होतंस ना. आई आता स्टेजवर मस्त डान्स कर. बेस्ट ऑफ लक. काय झालं वहिनी? मी स्टेजवर जाते. अगं पण तुझ्या चपला दे. अश्विनी स्टेजवर गेली नसती ना तरी चाललं असतं, पण कुहूच्या आईने जायला हवं ना. माझं लेकरू मला स्टेज पर्यंत सोडायला आलं. हो ना. मग आज जे मी करेन ना ते माझ्या कुहूच्या कायमचे लक्षात राहील. कुहूचा विश्वास मोडून नाही चालणार. कुहूची आई स्टेजवर जाणार. बेस्ट आई. थँक्यू बाळ. आई मी तुझा डान्स समोरून बघते. ऑल द बेस्ट. उफ किती ड्रामा. ऐश्वर्या रायला स्टेजवर तर जाऊ द्या, असाच ड्रामा होणार आहे तिकडे आता. सगळं वेळेत झालं असतं ना तर तो कागद त्याच्या तोंडावर फेकून बाहेर काढला असता त्याला घराच्या. हे इतकं सोपं नाही आई. शेवटी आई आहेस तू त्याची. तुझ्या निमित्तानं का होईना तो या घरात शिरणार आणि आपल्याला त्रास देणार. आकाशला तोंड देण्यापासून आपल्याला पर्याय नाहीये. मी हे घर सोडून गेले तर तू जिथं जाशील तिथे मीही येणार आणि राधा येईल. आई हे बघ आपण तिघी एक टीम आहोत की नाही. आपण एकी सोडायची नाही. आता जे होईल ते तिघींचं होईल. हो कालच्या सगळ्या प्रकारात तुला सांगायचं राहिलं. राधा ना नीलच्या खोलीवर गेली राहायला आणि नील त्याच्या काहीतरी चुलत का मावस बहिणीकडे गेलाय राहायला. हो नीलनं कळवलं मला. बापाबद्दल चांगलं कधी ऐकलंच नाही ग तिने. आणि आता हे त्याचं असं टोकाचं वागणं तिने पाहिलं तर काय होईल का तिचं. खूप त्रास होणार आहे तिला. त्यामुळे तिला या सगळ्यापासून लांब ठेवलेलंच बरं आहे. पण असं किती दिवस लपवणार आपण ते माहित नाही. पण आई राधाला धक्का बसेल या सगळ्यांनी. मला वाटतं एकदा धक्का बसलेलाच बरा. सगळे प्रश्न सुटतील. कळू देता तिला आईनी काय काय सोचलंय ते. नाही तरीही नको आई. तिला नाही सहन होणार. का त्याची प्रतिमा जपतेस. राधा कसं त्याच्याबद्दल तिरस्कार वाटायला लागला तर ते त्याचंच कर्म असणार आहे ना. अगं त्याची प्रतिमा जपत नाहीये, राधाचं मन जपतेय. कुठल्या मुलीला सहन होईल की आपला बाप असा आहे. वडिलांशिवाय वाढली आहे राधा. लहानपणापासून तिला ही सल होती. या मुलीचा बाबा हे करतो, त्या मुलीचा बाबा तो करतो, हिचा बाबा असा आहे आणि राधाला बाबाच नाही. या गोष्टीतून कशी बशी सावरली आहे तू. सतत आईचं ऐकायचं, आई सांगेल ते करायचं. हे सगळं बॅलन्स करायला
बाबाच नाही. आईचं स्वतंत्र असणं, ह्या वयात प्रेमात पडणं, लग्न करण्याचा निर्णय घेणं, हे सगळं कसं बसं मॅनेज केलंय तिनं. आता तरी तिला आणखी त्रास व्हायला नको आई. एरवी कशी दाखवत असतेस ग अनु, कशी नीट आहे म्हणून. किती हळवी आहेस पण तू. आई आणि काय करू. बरोबर आहे ग, पण पुन्हा एकदा तो कणखरपणा आण, तरच निभाव लागेल या हैवानासमोर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.